मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतनं मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेत मुंबईला जायचंय, जरांगेंचं आवाहन। मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गानं कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। लेकरांसाठी आरक्षण मागत आहोत, विनाकारण डिवचू नका। सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मराठा समाज ओबीसी प्रवर्गामध्ये येऊ शकत नाही, मात्र तसा कोणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, भुजबळांचा जरांगेंना इशारा। 20 जातींचा नव्यानं ओबीसी आरक्षणात समावेश, मात्र मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की येवल्यावाल्याचं पोट दुखतं, जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। बिहारमधील एसआयआर मध्ये निवडणूक आयोग आणि भाजप पार्टनरशिप। महाराष्ट्र हरियाणा प्रमाणेच बिहारमध्ये सुद्धा मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। महाराष्ट्रात विधानसभेवेळी 40 ते 42 लाख मतदार वाढले, मतदार याद्या तपासा, मतदान करू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। जनतेनं आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास करायचा सोडून विरोधक छाती बडवत बसलेत, हे कधी निवडून येणार नाहीत, मतचोरीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, गणपतीला घरी येण्याचं निमंत्रण, उद्धव ठाकरेसह कुटुंब शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा गणपती दर्शनाचं निमंत्रण, राज ठाकरेंनी मलाही बोलवलंय, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य, तर कर्जमाफीसाठी कमिटी नेमली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। राज्यात 24,34,000 लाडक्या बहिणी अपात्र, पुण्यात 2,04,000 तर ठाण्यात 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ। आता लाडकी बहीण योजना बंद करू का, बोगस लाभार्थ्यांबद्दल प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संगमनेरमधील सभेपूर्वी कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज। सातारा जिल्ह्यानं कधीही मोगलाई खपवून घेतली नाही, तुम्ही किती मतांना निवडून येता हे सर्वांना माहिती आहे, मंत्री मकरंद पाटील यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। रोहित पवारांची उद्या पत्रकार परिषद, जनतेचा पैसा लुटणाऱ्यांचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही, शिरसाटांच्या कारनाम्यांचे पुरावे देणार, रोहित पवारांचं ट्विट। काही लोक फॅशन म्हणून भगव्या शाली घालतात, मी सुद्धा मागवल्या आहेत, उदय सामंतांचं नाव न घेता नितेश राणेंना टोला, तर सामंतांना भगवी शाल हवी असेल तर माझ्याकडे स्टॉक आहे, राणेंनीही डिवचलं। 35 लाखांच्या हुंड्यासाठी नवऱ्यानं पत्नीला जिवंत जाळलं, उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा इथली ही घटना, पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये हत्यारा नवरा जखमी। साईबाबा संस्थानकडून प्रसादाच्या दरात 50% वाढ, 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूचे पॅकेट्स आता 30 रुपयांना मिळणार। लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन, TV9 मराठीवर ही शान कुणाची, लालबागच्या राजाची, जयघोषानं परिसर दुमदुमला।